आज मुंबईत वाढत्या दुर्घटना होत आहेत. काल रात्री देखील 6 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 12 बळी हे मुंबईत पावसामुळे पडलेले आहेत. तर देखील सरकारचं लक्ष नाही. खरं तर दुर्दैवी आहे. जीर्ण इमारतीचं खरं तर पाहणी स्ट्रक्चरल ऑडिट करणं ही महापालिकेची जबाबदारी असते. आणि असं असताना काल रात्री मानखुर्दमध्ये 6 लोकांचा हकनाक बळी गेलेला आहे. झाडाच्या फांद्या तुटण्यातून लोक झालाय. मागच्या 6 दिवसात जवळपास 200 ठिकाणी अशा पद्धतीनं झाडाच्या फांद्या पडून जीवाचं काहीतरी जखमी किंवा जीव जाण्याचे प्रकार घडलेले आहे. ठिकठिकाणी रस्ते ब्लॉक आहे. खरं तर आज मुंबईच्या मध्ये भारतीय जनता पार्टीचं म्हणा, महायुतीचं म्हणा, प्रशासन हे सरकार असताना सातत्यानं शिवसेनेवर, उद्धवजीवर, आदित्यजीवर टीका करणाऱ्या लोकांनी आता स्वतःच्या ताब्यात असताना काय दिवे लावतात हा प्रश्न आहे. मी तर म्हणतो राजकारण सोडा, परंतु आज माणसाला रस्त्याने चालणं अवघड झालं. मॅनहॉलमध्ये लोक पडत आहेत, झाडं तुटून लोक पडत आहेत, लोकांच्या वाहनाचं नुकसान होतं आहे, जीर्ण इमारती पडतात. याचाच अर्थ सरकारने याच्यात लक्ष देणं पाहिजे. मुंबई महानगरपालिकेचे महापौर असेल, स्टँडिंगचे चेअरमन असेल, उपमहापौर हे कामकाज करण्यात मला वाटतं सक्षम नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि त्यामुळे सरकारने त्वरित या विषयात लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर मुंबई पुणे एक्सप्रेस वे हो, मुंबई पुण्याचा नवीन मिसिंग लिंक झालेला आहे त्याच्या गेटवरच दरड कोसळलेली, गेटवर. आणि धोधो पाऊस आतमध्ये, धोधो पाणी आतमध्ये गळतं आहे. कोस्टल रोडवर तशी स्थिती आहे. मोठ्या इन्फ्रा मॅन म्हणून काही जण स्वतःला म्हणून घेतात, पण ही इन्फ्राची काय स्थिती या महाराष्ट्राची या सरकारने करून घेतलेली. कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र? त्यांचीच घोषणा होती. कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र? मला असं वाटतं कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? फांद्या पडून लोकांचा जीव जातोय. नवीन तुम्ही मिसिंग लिंक केला, त्याच्या गेटवरच दरड कोसळते. कोस्टल रोडमध्ये पाणी धोधो पडतंय. आणि म्हणून कुठं नेऊन ठेवला या भारतीय जनता पार्टीनं, महायुतीने महाराष्ट्र? हा प्रश्न तर त्यांना विचारावा लागेल. मुंबई पुणे कनेक्ट पूर्णपणे तुटलेला आहे, कारण एक्सप्रेस वे मिसिंग लिंक असते आणि रेल्वे ट्रेन देखील बंद असलेला पाहिजे. बरोबर आहे. मिसिंग लिंक बंद पडला, त्याच्यानंतर एक्सप्रेस वे बंद पडला, रेल्वे बंद आहे, जुना महामार्गसुद्धा बंद पडलेला आहे. त्यामुळे मुंबई पुणे सगळ्यात वाहतुकीचा वर्दळीचा रस्ता आहे महाराष्ट्रातला. हा कालपासून पूर्णपणे बंद पडलेला आहे आणि सरकार झोपलेलं आहे. सरकारला काही घेणं देणं नाही आहे. इन्फ्रा सरकार म्हणणारं खरं तर क्षणात या सगळ्या गोष्टीचा बंदोबस्त झाला पाहिजे, परंतु अजूनही सरकारला याची जाग आलेली नाही. जनतेचं जनजीवन विस्कळीत सरकारमुळं झालेलं आहे. मुंबई गोवा हायवे मी सांगेल ना, हे मोठे रस्ते सगळेच बंद. ठाण्यामधून मुंबईमध्ये यायला 5 तास लागू लागलेले. आता पुण्यामध्ये ती स्थिती आत्ताच्या घडीला. मुंबई गोवा महामार्ग आता अशाच पद्धतीनं बंद पडलेला आहे. आणि म्हणून सरकारचं दिखाव्याचा विकास आहे पूर्णपणे या पावसाने कोसळून टाकलेला आहे. आणखी एक हे केलं होतं देखील एक गाणं मुंबईच्या याच्यावर दिलं होतं. मागच्या वेळी सरकार असताना म्हटलं होतं, आता भाजप सरकार असताना. बरोबर आहे. ते गाण्याचं आता काय झालं, मला असं वाटतं ते गाणं पुन्हा आलं पाहिजे. माझ्याकडे ते गाणं आहे की त्यावेळेस मोठ्याने मुंबई गेली, ती गाणं आहे ना, हे गाणं होतं. ते जे आता काय येत नाही लोक बाहेर. मुंबई बुडाली म्हणणारे त्यावेळेस अशा पद्धतीने रॅप सॉन्ग करणारे आता का बाहेर येत नाही लोक? त्यांच्यासाठी त्यांनीच ऐकावं त्यांचं गाणं, असं माझं म्हणणं आहे. आता बारिश हो रही है और ऐसे में मौत के मामले लगातार बढ़ रहे हैं, इसको लेकर क्या कहना चाहिए? कानपुर में जो हादसा, ये देखो, मुंबई में सरकार है या नहीं है, इस प्रकार की स्थिति निर्माण हुई है. कारपोरेशन पूरी तरीके से फेल हुई है. मानखुर्द की घटना हो या मुंबई में पेड़ गिरने से कुछ लोग मर चुके हैं, मैनहॉल में गिरने से आदमी मर चुका है. मुंबई के लोग उनके आना जाना पूरी तरह रुक गया है. यातायात पूरी तरह रुक गई है. मैं समझता हूँ मुंबई में काम करने के लिए जो कारपोरेशन है उसके पदाधिकारी सक्षम नहीं है.
सरकार ने तुरंत इसके तरफ ध्यान देने की आवश्यकता है। इंफ्रा मैन बोल के खुद को राज्य के मुख्यमंत्री ने खुद को कहा है, मैं समझता हूँ ये इंफ्रा कहाँ है, ये इंफ्रा कहाँ है? जो अभी अभी 1 महीना भी नहीं हुआ, जो लिंक, जो कौन सा लिंक, मिसिंग लिंक, उसका एंट्री पे ही दरड़ गिर गई है। कोस्टल रोड में पानी गिर रहा है। मुंबई पुणे हाईवे पूरा बंद है, पुराना हाईवे बंद है, नया हाईवे बंद है, रेलवे बंद है, यातायात पूरी बंद है। मैं समझता हूँ इंदिरा कहाँ सोया है इस राज्य का, और इसीलिए पूरी तरह इसके लिए सरकार जिम्मेदार है। लोगों पे इससे अन्याय हो रहा है, लोग घर के बाहर नहीं निकल सक रहे, इसके लिए सरकार जिम्मेदार है। राम मंदिर को लेकर कल आपने प्रोटेस्ट किया, लेकिन यहाँ पर सत्रह देसाई जी के लोगों ने कहा कि उसको पाठ अच्छे से नहीं कर पा रहे, तो उद्धव जी जब पाठ लेकर तो मैं समझता हूँ ये बारीक बारीक बोलने की ज़रूरत नहीं, लेकिन जिस प्रकार राम मंदिर के दान पेटी में या अलग अलग इसमें जिस प्रकार का भ्रष्टाचार हुआ है, जिसमें भारतीय जनता पार्टी के लोग, जो चंपत राय वो भारतीय जनता पार्टी के संगठन मंत्री थे, आज उस ट्रस्ट में हो, और लोगों ने श्रद्धा से रुपया हो, 10 रुपया हो, 50 रुपया हो, 100 रुपया हो, लाख रुपये, जिसकी जो ताकत होगी उस श्रद्धा से दिया है। उसमें अगर भ्रष्टाचार हो रहा तो उसके खिलाफ आवाज़ उठाना हर हिंदू का काम है, क्योंकि राम इस देश का श्रद्धा है, और उसके लिए शिवसेना ने माननीय उद्धव जी के नेतृत्व से आंदोलन किया है। अब वो राम रक्षा, हनुमान चालीसा किसको आता नहीं आता ये अलग बात है, लेकिन भावना समझ लेने की ज़रूरत है। थैंक यू। हाउस में मुद्दा उठाया